बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। भारताच्या शेजारील राष्ट्र बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर अत्यंत क्रूर असे हल्ले होत असून त्यांच्या मानवाधिकारांचे देखील हनन होत आहे। हिंदूंच्या मालमत्तांचे नुकसान होत असून त्यांना जीवाच्या संरक्षणाची देखील गरज आहे। यासह इतर मागण्यांसाठी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाजातर्फे शिरपूर तहसील कार्यालय येथे हिंदू समाज बांधवांनी एकत्र येत तहसीलदार यांना निवेदन देऊन याबाबत आपण सरकारला विनंती करावी आणि यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हिंदूंवरील अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी हस्तक्षेप करावा यासाठी निवेदन देण्यात आले। सदरचे निवेदन नायब तहसीलदार पेंढारकर यांनी स्वीकारले। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव यावेळी उपस्थित होते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, नवी दिल्ली, भारत। विषय आपला बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे संरक्षण करण्याबाबत आपण आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व हिंदू बांधव आलेलो आहोत। महोदय, आम्ही भारताचे प्रबुद्ध नागरिक प्रस्तुत निवेदनाद्वारे आपल्या समोर असे विषद करतो की गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि लोकजीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमातून निदर्शनास येत आहे। बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड आणि त्यांच्याबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवी अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशा प्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी व अशा कार्यवाहीस आम्ही भारताचे हिंदू आपल्या सोबत ठामपणे आहोत। प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही हे नजर आणत आहोत की अशा प्रकारे केलेल्या असहिष्णु आणि अमानवी अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समुदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समुदाय याची दखल घेत आहे। बांगलादेशात झालेल्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य हे धोक्यात आलेले आहे आणि या घटनांमुळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याने बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते। दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्कॉनच्या संबंधित चिन्मय कृष्ण महाराज यांना खोट्या गुन्ह्यात अडकून जबरदस्तीने हिंसात्मक पद्धतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय अशी आहे। सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पद्धतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पद्धतीने अत्याचाराने चिरण्यात आले। त्याबरोबर असे लक्षात आले की चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे। तिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत। या बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या आहेत। चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आले आहे त्याच कारागृहामध्ये विविध प्रकारच्या कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना जसे की हिजबुल मुजाहिद, तहरीर, जमातुल मुजाहिदीन बांगलादेश, हरकत उल जिहाद, अन्सार अल इस्लाम आणि इतर अशाच कट्टरपंथी आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते। ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जीवितास धोका निर्माण करणारी आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या शासनाचे आम्ही सगळे निषेध करत आहोत। म्हणून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते। या अटकेनंतर चिन्मय कृष्ण महाराजांच्या इतर 2 सहकाऱ्यांना अटक केल्याचे कळलेले आहे। म्हणून शेकडो हिंदी धर्मियांच्या भारतातून येण्यास मज्जाव केल्याचे लक्षात येते। अशा प्रकारे शासन स्तरावर आणि बांगलादेशात असलेल्या बहुसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे। सबब हे सर्व आम्ही आपणास निदर्शनास आणून देत आहोत आणि या संबंधात भारत सरकारने कठोरात कठोर कारवाई बांगलादेश सरकारवर करावी आणि बांगलादेशात होत असलेल्या हिंदू बांधवांच्या अत्याचारांना अटकाव करावा। यासाठी आज शिरपूर शहरातील सर्व धार्मिक संघटना आणि धार्मिक संघटनांमध्ये काम करणारे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आला आहे। त्यासोबत महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सरकार दरबारी आपला विषय पोहोचावा यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत। निवेदनाची प्रत या ठिकाणी आपण बोला सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर। हिंदू समाजातर्फे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे।
बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू बांधव, जैन बांधव, शीख बांधव यांच्यावर रोज होणारे हल्ले, हत्या, अत्याचार, हिंसा, तोडली जाणारं मंदिरं आणि चिन्मयदासजी स्वामी यांना केलेली विनाकारण अटक व त्यांचे केले जाणारे अतोनात हाल आणि याकडे जाणीवपूर्वक संयुक्त राष्ट्र परिषदेचं दुर्लक्ष किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचं दुर्लक्ष, त्यांच्यापर्यंत हिंदूंचा हा आवाज पोहोचावा यासाठी आजचं हे निवेदन आपण दिलेलं आहे. हे आज पूर्ण भारतात सगळीकडे तालुका आणि जिल्हा पातळीवर माननीय तहसीलदार साहेब व माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलं गेलेलं आहे आणि खास करून शिरपूरमध्ये आज संध्याकाळी 4:30 वाजता आपण माधव वृंद हॉल, निमजरी नाका, जो योगेश्वर भगवान त्यांचा जो हॉल आहे त्या हॉलच्या बाहेर एकत्र होणार आहोत आणि तिथून नाम संकीर्तन यात्रा सुरू होऊन ती यात्रा करवण नाक्याला CBSE स्कूलच्या सर्व्हिस रोडवर आपण तिचा समारोप करणार आहोत. तर मी ह्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून सगळ्या हिंदू बांधवांना विनंती करतो की आजच्या 4:30 वाजेच्या नाम संकीर्तन यात्रेमध्ये सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावं अशी या सकल हिंदू तर्फे मी विनंती करतो. एक हिंदू संकटात तर कोटी बंधू त्यांच्या मदतीला, हा संदेश आपल्याला आज जागतिक पातळीवर द्यायचा होता. म्हणून आपण हे निवेदन आणि आजची नाम संकीर्तन यात्रा आयोजित केलेली आहे. जय श्रीराम. आज जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात आज शिरपूर शहरातील सर्व हिंदू संघटना, इस्कॉन, स्वामी समर्थ परिवार, गायत्री परिवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या व्यतिरिक्त सर्व हिंदू राष्ट्र सुरक्षा मंच, महिला राष्ट्रसेविका समिती अशा सर्व महिला संघटनांपासून तर पुरुषांच्या संघटनांपर्यंत आणि शिरपूर शहरातल्या सर्व धार्मिक संघटना सहभागी झाल्या. मोठ्यातला मोठा आज कार्यक्रम झालेला आहे आणि यापुढे सुद्धा आपल्याला जगामध्ये कुठे हिंदू समाज संकटात आला तर त्याच्या मदतीला धावून यायचं आहे. त्यासाठी संकटात हिंदूच्या मदतीला हिंदू या भावनेने आज आपण कार्य करत आहोत. त्यामुळे तुम्ही शिरपूर शहरातील सर्व नागरिकांना मी पुन्हा विनम्र आवाहन करतो की दुपारी 4:30 वाजता आपण निमझरी नाक्यावरील करवण स्वामी समर्थ केंद्राच्या पाठीमागे माधव वृंदात जमा व्हायचं आहे आणि करवण नाक्यापर्यंत नाम संकीर्तन यात्रा मोठ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्याला शिरपूर शहरात दाखवून द्यायची. जय श्री